हॅलो अँड वेलकम टू पल्लवी जगताप रेसिपी शो। आजची रेसिपी आहे सेजवान फ्राईड राईस। चला तर मग साहित्य पाहूयात। चायनीज राईस, कांद्याची पात, गाजर, शिमला मिर्च, टोमॅटो, फ्लॉवर, बीन्स, कोबी, कांदा, वाटाणा, सेजवान चटणी, ग्रीन चिली सॉस, डार्क सोया सॉस, फ्राइड राइस मसाला, आलं लसूण पेस्ट, लिंबू, टोमॅटो केचप, तेल, हिरव्या मिरचीचा ठेचा। आपण पाणी उकळायला ठेवलं होतं, यामध्ये आता मीठ घालूया, तेल घालणार आहोत थोडं, लिंबू पिळणार आहोत त्यामुळे भात सुट्टा होईल। धुतलेला तांदूळ टाकणार आहोत पाण्यात, हलवून घेऊयात आपण एकीकडून आणि 80% आपल्याला भात शिजवून घ्यायचा। तांदळातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आपल्याला। कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं, तेल छान तापलेलं आहे। कांदा टाकत आहोत, व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आलं लसूण पेस्ट टाका, तीही व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। यानंतर याच्यात मिरचीचा ठेचा, आपल्या आवडीनुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। व्यवस्थित फ्राय करून घ्या। आता यामध्ये कोबी, बीन्स टाकून व्यवस्थित हलवून घ्या। यामध्ये आता गाजर ॲड करत आहोत, ढब्बू मिरची, दोनही भाज्या व्यवस्थित फ्राय करून घ्या। शेवटी आपण कांद्याची पात टाकत आहोत, कारण शिजायला वेळ लागत नाही। व्यवस्थित हलवून घ्या। आता टोमॅटो ॲड करत आहोत, टोमॅटो ही व्यवस्थित हलवून घ्या। वटाणे, भिजवलेले वटाणे ॲड करत आहोत, ऑप्शनल आहेत, नसेल टाकायचे तर नका टाकू। नंतर फ्लॉवर, सगळ्या भाज्या परतून घ्या नीट। आता यामध्ये आपण ॲड करत आहोत सेजवान फ्राईड राईस मसाला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण घेऊ शकता। व्यवस्थित परतून घ्या। यामध्ये आता सगळे सॉसेस टाकणार आहोत। भातामध्ये स्टार्टिंगलाच मीठ टाकलं व सॉसेसमध्येही मीठ असल्यामुळे आपण पुन्हा ॲडिशनल मीठ नाही टाकणार। सॉसेस टाकून झालेले आहेत, व्यवस्थित परतून घ्या। आता आपण यामध्ये शिजवलेला भात टाकणार आहोत। भात व भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्यात। साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला भात मीडियम टू हाय फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे। सेजवान फ्राईड राईस खाण्यासाठी रेडी आहे। सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूयात। तुम्हीही बनवा मग असा सेजवान फ्राईड राईस घरच्या घरी, व कसा झाला मला कमेंटद्वारे अवश्य कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा व तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटू।